मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौरपद देण्यात आलंय। उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय गाडी यांची नियुक्ती झाली। मात्र ही नियुक्ती केवळ 1.25 वर्षांसाठीच आहे। हो, 1.25 वर्ष। शिवसेनेनं 1.25 वर्षाच्या या फॉर्म्युला मागील नेमकं गणित काय ठेवलंय याची चर्चा आता सुरू झाली आहे। संजय गाडींना उपमहापौरपदाची उमेदवारी। शिवसेनेचा 1.25 वर्षांचा फॉर्म्युला। 1.25 वर्षाच्या फॉर्म्युला मागील गणित काय? मुंबई महापालिकेत 29 नगरसेवक असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला उपमहापौरपद आलंय। शिवसेनेचे नगरसेवक संजय गाडींची या पदावर वर्णी लागली आहे। साधारणतः महापौर आणि उपमहापौर पदाची निवड ही 2.5 वर्षांसाठी असते। मात्र संजय गाडी यांची उपमहापौरपदाची ही नियुक्ती केवळ 1.25 वर्षांसाठीच असल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। उपमहापौरपदासाठी शिवसेनेचा 1.25 वर्षांचा फॉर्म्युला का याची चर्चा सुरू झाली आहे। इकडे भाजपनं याविषयी कानावर हात ठेवलेत। शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे। सदर उपमहापौर पद हे 1.25 वर्षाकरता असेल। हा एक नवीन फॉर्म्युला माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे। 1.25 वर्षाचा फॉर्म्युला शिंदेंनी व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल काय नेमकं तुमच्याकडे 1.25 वर्षाचा फॉर्म्युला असणार आहे की पूर्ण भाजपकडेच महापौरपद राहणार? बोलू 1.25 वर्षाचा फॉर्म्युला। संजय गाडींच्या उपमहापौरपदाच्या 1.25 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यानंतर उर्वरित 1.25 वर्षांसाठी अन्य नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे। 1.25 वर्षांच्या फॉर्म्युल्यामुळे भविष्यात पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देणं हा या मागील उद्देश असू शकतो। खरं तर शिवसेनेचा महापौर व्हावा ही शिवसेनेची इच्छा होती, पण शिवसेनेची गाडी 29 वरच अडकली। नाही, हे उपमहापौर पदाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे। सर्वांना या ठिकाणी संधी मिळावी हा एक प्रामाणिक उद्देश या माध्यमातून दिसतोय। उपमहापौरपद हे वैधानिक नसल्यामुळे या पदासाठी कोणतंही आरक्षण लागू होत नाही। नगर विकास विभागाच्या अध्यादेशानुसार महापौर पदाची निवडणूक दर 2.5 वर्षांनी घेतली जाते आणि त्यानुसार महापौर पदासाठी आरक्षण जाहीर केलं जातं। मात्र उपमहापौर पदासाठी असं कोणतंही आरक्षण नसल्यानं हे पद पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या निर्णयावर अवलंबून असतं आणि आवश्यकतेनुसार बदलता येतं। हे पक्षादेश आहे, जो पक्ष नेतृत्व ठरवतो तो पक्षादेश आम्हाला मानला जातो। आणि संजय गाडी हे जुने शिवसैनिक आहे, विद्यार्थी सेनेपासून त्यांचा कार्यकाळ आहे आणि सहकार क्षेत्रात पण त्यांचं चांगलं नाव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा कस या मुंबई महानगरपालिकेत लागेल। पण तो फक्त 1.25 वर्षासाठी असेल। तो पक्षादेश आहे, शेवटी जो पक्ष नेतृत्वाने ठरवलाय तो पक्षादेश आम्हाला मानावा लागतो। पण 1.25 वर्षानंतर मग पुन्हा नवीन उपमहापौर मिळेल हे शेवटी पक्ष नेतृत्व ठरवेल। शिवसेनेच्या 1.25 वर्षांच्या फॉर्म्युल्यामुळे 1.25 वर्षांनंतर उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। 5 वर्षांच्या कालावधीत 4 जणांना शिवसेनेकडून उपमहापौर पदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे। सुमित सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।